मी तुमच्या पुस्तकातले काही उतारे वाचणार. बहिणी आहेत की इथे? आहेत ना? आहेत. बहिणी या ना, बसा ना. जन्माला आल्या की पहिल्यांदा ऐकाव्या तिला लागतात. जसं यातल्या शेवटच्या कथेतल्या लेखकाची बायको, प्रद्युम्न रावाची बायको का? हो. म्हणजे वहिनींकडे पाहूनच ते लिहिलं का? बर, यांच्या पुस्तकातील काही ओळी वाचतोय. ड्रीम गर्ल नावाची कथा आहे त्यातलं. एक मुलगी येते लायब्ररीत. हाय गर्ल्स, येत आहे ना लायब्ररीमध्ये? आवाज ओळखीचा असल्याने मुलींनी वळून पाहिलं. यस, देअर शी इज. रंग गोरा, उंची साधारण 5 फूट, रेशमी किंवा बाहुल्यांचे असावेत तसे मोकळे केस, चमकत दिसावे असे बोलके डोळे, नजरेत बोलताना एक स्पार्क, जाहिरातीमध्ये असतो तेवढा ब्राईट व्हाईट कलरचा पंजाबी ड्रेस आणि त्यावर रेड कलरची ओढणी, त्याला मॅचिंग चप्पल, इयरिंग, लिपस्टिकची गरज नसावी एवढे गुलाबी ओठ आणि कोणालाही घायल करेल असं कातिल स्माईल. ईशा, ईशा अग्रवाल, कॉलेजची ब्युटी क्वीन. परत त्या ईशाचं एका ठिकाणी वर्णन आहे. तिने आज गुलाबी कलरचा ड्रेस घातला होता, त्यावर लाईट गुलाबी कलरची ओढणी होती. काही रंग अशा सुंदर मुलींसाठी तयार झालेले असतील असं अद्वैतला वाटलं. तिने केस मोकळे सोडले होते. शोल्डर पर्यंत असणारे रेशमी केस मोकळे सोडण्याची तिची अदा खासच होती. परमेश्वराने हे सौंदर्य तिला खरंच वेळ काढून दिला असेल असं कोणालाही वाटेल. आज तिने स्लीवलेस, डार्क कलरचा स्लीवलेस ड्रेस घातला होता, त्यावर व्हाईट कलरची सलवार, त्याला व्हाईट मॅचिंग कलरची ओढणी, त्या ओढणीला लाईट गुलाबी कलरची किनार उठून दिसत होती. भुरभुर पावसाने तिचे केस किंचित ओले झालेले होते. तिचे गुलाबी कलरचे लिपस्टिक तिच्या सौंदर्यात भर घालत होते. वहिनींनी मागच्या शुक्रवारी कोणता ड्रेस घातला होता? म्हटलं तुम्ही माझा कोट पार्सल करणार. म्हणजे ही ड्रीम गर्ल कथा वाचताना माणूस त्यात एवढा गुंतून जातो की ह्या मुली खरंच माझ्या डोळ्यासमोर तरंगू लागल्या. बरं झालं मी ओपीडीतच वाचत होतो. घरी वाचत असलो असतो तर माझंही कोर्ट मार्शल झालं असतं. म्हणजे साक्षात या सगळ्या मुली समोर उभं लागल्या आणि मी माझ्या वर्गात अशा कुणी मुली होत्या का हे आठवू लागलो. दुर्दैवाने नव्हत्या कोणी. तर या सगळ्या मुलींचं वर्णन करताना म्हणजे तुम्ही मुलींकडे एवढ्या बारकाईने पाहता का? मला असं म्हणायचंय, मी प्रत्येक स्टोरीमध्ये काहीतरी एक सबटल सायलेंट मेसेज देण्याचा प्रयत्न केलाय. जसं तुम्ही आता सांगितलं की हे वाचताना असं वाटतंय हा एखादा सिनेमा आहे, माझ्या डोळ्यासमोर एक पात्र उभी राहत आहे. तुम्हाला जर एवढं छान वाटतंय तर हे त्या लिखाणाचं यश आहे असं मी म्हणतो. तसं वाटलं पाहिजे. ही कथा वाचणाऱ्या कुठल्याही मुलाला असं वाटावं मला अशी मुलगी भेटायला हवी आणि कुठल्याही मुलीला असं वाटावं ती मुलगी मी असावी, असं लिहिण्याचा प्रयत्न केला. आणि जर एवढं अपिलिंग होत असेल तर ते खरं त्या लिखाणाचं यश आहे असं मला वाटतं. पंचमदांनी जेव्हा जावेद अख्तर साहेबांना सांगितलं की मला 1942 लव्ह स्टोरीसाठी गाणं लिहून पाहिजे, काय रिक्वायरमेंट दिली? एका मुलीचं वर्णन जे तुम्ही आत्ता वाचलं. काय असावं तर वर्णन, तिला पाहिल्यानंतर काय काय होतं. आणि तो धागा जावेद अख्तर साहेबांनी पकडला आणि ते अजरामर गाणं तयार झालं. एक लडकी को देखा तो ऐसा लगा जैसे शायर का ख्वाब खिलता गुलाब. हे असं लिहिलंय. मला असं म्हणायचं मी प्रोफेशनल रायटर, समजून घ्या. गेट टुगेदर ही कथा लिहिताना असं वाटतं की खरंच आपल्या वर्गातले मुलं मुली जमा झालेत हो. आणि ते आपल्यात चर्चा करतायत.
उदाहरणार्थ मुलांच्या चर्चा, मग सगळं झाल्यावर कुठं बसायचं, कोणी आणायचं, हो. रम्मी खेळू पण पत्ते नक्की आणा बरं का. आणि सगळ्यात हाईट होती, पुरुष मंडळी फोटो सेशन साठी निघाली होती. लॉबीतून चालताना सगळ्यांनी ब्लेझर घातलेले, कडक बूट खाट 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 वाचत चालले होते. किमान 2-4 आळशी लोकांचे बुटाचे सॉक्स विसरले होते. ऍक्च्युअल होतं. आणि मुलींचे गप्पा होताना सकाळी कोणता ड्रेस घालायचा, दुपारी काय घालायचं, संध्याकाळी काय घालायचं, फोटो कसे घ्यायचे, कोणत्या रील करायच्या, हो. एवढं सगळं मुलींचं कसं माहिती होतं मला. काहीतरी लेखकाला काहीतरी दैवी गुण मिळतो असं तुम्हीच म्हणाले. तो गुण मिळाला आणि ती कल्पना शक्ती आहे ती मी कागदावर उतरवण्याचा प्रयत्न करतो. बरं, तुम्ही गेट टुगेदर आणि ड्रीम गर्ल ह्या दोन्ही कथा वहिनींनी वाचल्यावर हो, काय प्रतिक्रिया होती? मला ड्रीम गर्ल आवडली. नाही, यांच्या भाषेत ऐकू ना पण काय म्हणताय, काय प्रतिक्रिया होती? तुम्ही सगळं सांगणार नाहीत आम्हाला. नाही तसं काही नाही. न सांगितलं गेट टुगेदर नंतरची तर प्रतिक्रिया तुम्ही सांगणारच नाहीत. तिला एवढा अभिमान आहे की आपला नवरा किती छान लिहितोय असं तिला वाटलं स्टोरी वाचल्यानंतर, दुसरं काहीच नाही. गेट टुगेदर उत्तरार्ध जी तुम्ही लिहिली होती, मला वाटलं की तसंच झालं काय की घरी. थोडंफार तसं होतच प्रत्येकाच्या घरी आहे ना. हा, जे कॉलेजचं कुठल्याही कोणाचंही गेट टुगेदर हल्ली खूप होतात. त्या गेट टुगेदरच्या नंतर हा एक लेख मी लिहिला होता आमच्या ग्रुपवरती, तोच पुस्तकात घेतला. उत्तरार्ध म्हणजे गेट टुगेदर झाल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही घरी गेलाय तेव्हा घरी काय असतो सीन, ती विचारते, म्हणजे बायको नवऱ्याला विचारते, कसं झालं तुमचं गेट टुगेदर. तो म्हणतो, म्हणजे संभाव्य धोक्याची सर्व पूर्वकल्पना असल्यामुळे शक्य तेवढ्या सहज चेहऱ्यावर उत्सुकतेचे कोणतेच भाव न दाखवता आणि शक्य तेवढं नॉर्मल वागण्याचा प्रयत्न, असा अभिनय करत, ठीक झालं. राहुल, दत्ता वगैरे सगळे आमचे मित्र होते, खूप गप्पा मारल्या आम्ही. इथे गप्पा म्हणजे हँगओव्हर, उलट्या असं डोळ्यासमोर आलेलं असतं, पण तो व्यक्त होण्याचा कटाक्षाने टाळतो. ती म्हणते, जुने मित्र मैत्रिणी आल्यानंतर छानच होणार तुमचं गेट टुगेदर. इथे मैत्रिणी या शब्दाला स्ट्रेस दिलेला असतो. शत्रुपक्ष करत असलेल्या बुद्धिबळाच्या चाली त्याला माहीत असतात आणि आता तो विषय बदलण्याच्या तयारीत असतो. मॅनेजमेंट चांगलं होतं, जेवणाचा मेनू तर एवढा चांगला असेल असं वाटलंही नव्हतं. पनीर मसाला, दाल तडका वगैरे खरंच खूप छान होतं. चिरंजीव म्हणतो, बाबा आम्हाला सुद्धा पनीरची भाजी खायची. ती म्हणते, अरे बाबा फक्त रसमलाईसाठी गेले होते तिथे, ते किती पनीर आवडीने खातायत आपल्याला माहितीच आहे ना. चिरंजीव दुसरा काय म्हणतो, मला पण पाहिजे रसमलाई. आता बंडखोरीचा सूर बघून पुन्हा एकदा विषय बदलण्याची गरज. तो म्हणतो, अगं पण खरंच सांगतो, मित्रांना भेटलं पाहिजे, आयुष्यातला स्ट्रेस कमी होतो. तुमच्या आयुष्यात सगळा स्ट्रेस मीच देते का तुम्हाला. बोमला किती सावध पवित्रा घेतला तरी क्षेपणास्त्र येणारच. तो म्हणतो, अगं असं कधी म्हणालो मी, माझी काय हिंमत. हो ना, इथे मी चुलीसमोर धूर काढते, तुम्ही हिंडा तिकडे गाणे म्हणत कोणाच तरी आठवणीमध्ये. अगर आणि आपल्याकडे ब्रँडेड गॅस आहे, चूल कुठे आहे, सगळं मनात तो बोलून जातो. परत एकदा शक्य तेवढं नॉर्मल वागण्याचा प्रयत्न. तुझा काहीतरी गैरसमज होतोय, असं काही नसतं. कॉलेजचे मित्र असतात, एक माहोल असतो, होऊन जातो त्यामध्ये गाणं वगैरे. माझ्यासोबत नाही वाटत कधी गाणं म्हणण्याचा माहोल. ठेवणीतलं अस्त्र काढून, तू तो मेरी जान है पगली. आणि तो भाषणाचा कसला व्हिडिओ पाठवला होता तुम्ही मला, आपण पूर्णपणे अडकणार आहोत याची कसलीही कल्पना नसल्यामुळे. अगं ते भाषण नाही, मी एक कविता सादर केली होती, त्याचा व्हिडिओ होता. माझ्यावर नाही केली कधी कविता. चेकमेट, सायलेन्स फॉर 30 सेकंड्स. काय पावसाचं वातावरण झालंय, चला तुम्हाला चक्क फिरून आणतो. ती म्हणते, आठवणी वळून झाल्या असतील तर तेवढं दळण संपलंय, तेवढं घेऊन या. चिडलीस ना, खूप छान दिसतेस, घरोघरी मातीच्याच चुली. वा. हे लिहिताना, हा लेख लिहिल्यानंतर जेव्हा मी टाकला ग्रुपवर, अर्ध्या प्रतिक्रिया ह्या होत्या, अरे हेच घडले आमच्या घरामध्ये.
शब्द तेच आहेत, मी फक्त म्हणजे सीन तोच आहे, मी फक्त शब्दबद्ध केलाय, लिहिलाय. वपू काळे काय म्हणतात, लेखन कोणाचं म्हणजे लेखन म्हणजे काय, शेवटी हे तुमचं आहे म्हणून तुम्हाला आवडतंय. जेव्हा मी तुमचं आहे म्हणून लिहिल तेव्हाच तुम्हाला आवडेल, माझं म्हणून लिहिल तर नाही आवडणार. तसं आहे. म्हणजे तुम्ही ही कथा सांगत असताना मी समोर पाहत होतो, तर जे डॉक्टर होते ते खळखळून हसत होते, कारण त्या सगळ्यांचे गेट टुगेदर झालेले आहेत. म्हणजे त्यांच्याही घरी हेच सीन झालेले. हो, बरं, आता मी जेव्हा तुम्हाला ज्या मुलीचं वर्णन ऐकवलं, ती ड्रीम गर्ल कथा. त्यात ईशा अग्रवाल नावाची मुलगी असते, कॉलेजमध्ये सगळ्यात सुंदर तरुणी, आणि कॉलेजमधला एक कविता लिहिणारा शायर मुलगा असतो, शांत शांत राहणारा, मनात राहून प्रेम करणारा, डॉक्टरांसारखा. त्यांची ती कथा आहे. आणि ती मुलगी कुणालाच हो म्हणलेली नसती, ती या मुलाच्या प्रेमात पडते. हे सगळं होतं. ती मुलगी म्हणते आपण उद्या पळून जाऊन लग्न करू. हा म्हणतो ठीक आहे. आधी नकार देतो, खूप नकार देतो, पण ती ऐकतच नाही. तो म्हणतो ठीक आहे. दुसऱ्या दिवशी दुपारची पळून जायची वेळ ठरलेली असते. त्या मुलीने कपडे वगैरे भरून ठेवलेले असतात. सकाळी हा मुलगा त्या मुलीच्या घरी पोहोचतो. तिचे वडील डायमंड मर्चंट असतात, खूप अति श्रीमंत कुटुंब. दार उघडतो, आत जातो आणि तिच्या वडिलांना सांगतो मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं. ते म्हणतात ठीक आहे, माझी काही हरकत नाही. पण ते दोघांमध्ये किती दरी आहे हे मुलीला समजावून सांगतात. हा मुलगा उठतो, त्या मुलीला सांगतो मला तुझ्याशी लग्न नाही करायचं, आणि निघून येतो. दुसऱ्या एका कथेमध्ये असंच एका मुलाचं दुसऱ्या मुलीवर खूप प्रेम असतं, व्यक्त होतो, पुढे काही जात नाही, परत तो थांबतो. तुमच्या कथांमधले नायक त्यांनी सैराट सिनेमा पाहिला नव्हता का? तुमच्यावर झालेले शिक्षकांचे संस्कार, आजूबाजूचे संस्कार, घरातले संस्कार, की आई वडिलांना त्रास देऊ नये, या मानसिकता तुम्ही तुमच्या नायकांच्या पण अंगात घातल्या सगळ्या. अगदी खरं आहे. खरंच मनातून सांगतो, हा जो काही प्रश्न आहे किंवा जे काही असे प्रश्न आहेत की बाबा या एवढं काय वर्णन लिहिलंय त्या मुलीचं, त्या हिरोईनचं, ते वाचताना जर असं वाटतंय ना ती खरंच अशी मुलगी आणि खरंच त्याचं चित्र उभं राहतंय. याच्यात एक सुंदर मेसेज आहे जो तुम्हाला आवडला. 90% चित्र असं दिलंय की त्या वयामध्ये जेव्हा तो प्रेमात पडतो ते वय असतं नॅचरल, ऑब्वियस, की ती किती छान आहे असं त्याला नेहमी वाटत असतं. आणि तो 90% तसाच दाखवला गेलाय, तसा लिहिलाय. तो शायरी लिहितो किंवा तिच्याबद्दल वर्णन लिहितो किंवा ती किती छान आहे. तो जो शेवटचा सीन आहे 10%, त्या 10% मध्ये तेव्हा तो ट्रान्सफॉर्म होतो, तो बदलतो. का बदलतो? तो मेसेज आहे. सैराट सिनेमाचं तुम्ही म्हणालात की ऍक्च्युअली तो रिअलिस्टिक आहे, खरंच ऑनर किलिंग होतात, आजही होतात. जिवंत उदाहरण आहे मागच्याच महिन्यात नांदेड जिल्ह्यात. मला असं म्हणायचंय की त्या लेवल पर्यंत जाऊन घरच्यांना जर त्रास होणार असेल तर असं करू नये. त्या प्रेमात पडणाऱ्या एका जरी व्यक्तीनं ही स्टोरी वाचली आणि त्याला मूव्ह ऑन होता आलं, त्याला वाटलं ठीक आहे, हेच काही आयुष्य नाहीये, माझे आईवडील पण महत्वाचे आहे, मी इथून पुढे जाऊ शकतो, तर त्या लिहिण्याचं सार्थक झालं असं मी म्हणेन. मुलींच्या वडिलांचा विचार तुम्ही प्रत्येक कथांमधून केलाय. हो, कन्यादान लिहिताना तुम्ही खरंच खूप सेन्सिटिव्ह झालेले आहात. अगदी खरं आहे. म्हणजे असं वाटतं की तुम्हाला 4-5 मुली असाव्यात. खरंच खूप भाऊक तो सीन असतो कुठल्याही लग्नातला. खरंच कन्यादान हा शब्द त्या डिक्शनरीतून काढावा, की आपल्या ज्याला आपण ज्या मुलीला आपण जन्म दिलाय तिला दान करावं लागतं, हा शब्द नसावा. आणि त्या ठिकाणी त्या बापाच्या जागी जर ब्रह्मदेव जरी आला ना त्याला रडावंच लागेल जेव्हा ते तिला सासरी वाट लावतात. तो खरंच खूप इमोशनल सीन आहे. पूर्ण पुस्तकामध्ये तेवढाच एक सीन आहे की जिथे मी सुद्धा रडेल. आता कॉलेजच्या काळात मित्रांनी नाटक लिहायला लावलं. हो, काय काय कथा आहे त्याची? कॉलेजमध्ये असताना विनोदी एकांकिका एक गाव 12 बनगडी नावाची आम्ही लिहिली होती. त्याला HIV विषयावरती ती लिहिली होती. त्याचं जे समीक्षक होते त्यांना ती फार आवडली होती.
हॅलो, आवाज येतोय? पराभव नावाची एक एकांकिका लिहिली होती, ज्याच्यामध्ये मुघले आझमचं विडंबन होतं. कुठल्याही कॉलेज लाईफ मध्ये ज्या गोष्टी घडतात त्या मी लिहिण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या प्रत्येकाला फार आवडल्या होत्या कथा. सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की डॉक्टर कॉमेंट्री करण्यासाठी फार प्रसिद्ध होते. कॉलेज काळात पण आणि आता IMA च्या क्रिकेट स्पर्धांमध्ये सुद्धा ते कॉमेंट्री करतात. तर कशी कॉमेंट्री करता हो तुम्ही? रूटीन अपन जे टीवीवर ऐकतो कि मौसम की खराबी की वजह से आज मैच थोड़ा सा लेट शुरू होता हुआ, जिस तरह का रवैया यहाँ पर बैट्समैन आजमा रहे हैं, मैं तो कहूंगा यकीनन मनिंदर क्या ख्याल है आपका, हीच असते कॉमेंट्री. काय असते? मित्र हा तुमच्या आयुष्यातला एक अविभाज्य आणि महत्वाचा घटक. हो, म्हणूनच तुमच्या सगळ्या कथांमध्ये कुठे ना कुठे मित्रांची नावं आली. होय. मग मित्रांनी रात्री तुमचा बेड बाहेर आणून ठेवला ती काय कथा आहे? हॉस्टेलला असताना, MBBS ला असताना मी लवकर झोपायचो. लवकर झोपण्याची सवय असायची मला. आमचे मित्र पार्टी करून लेट यायचे आणि मग ते रूम मध्ये गोंधळ व्हायचा आणि मला जाग येऊ नये म्हणून ते काय करायचे, बेड सहित माझा बेड त्या कॉरिडॉर मध्ये नेऊन ठेवायचे. मी तिथं झोपलेला असायचो. त्यांचा दंगामस्ती करून झाला की ते परत बेड आतमध्ये घेऊन यायचे. मला काहीच माहित नसायचं. असं व्हायचं. या पुस्तकात तुम्ही बऱ्याचशा कविता लिहिल्या आणि शेरो शायरी केली. हो, या सर्व म्हणजे या पुस्तकांमध्ये डॉक्टरांच्या कमीत कमी 30 ते 40 कविता असतील हो आहे. आणि मला वाटतं 20-30 शेर असतील. हो. तर या सर्व कवितांमध्ये तुमची आवडती कविता कोणती? गुलाम मे शब्दांचा खूप आवडलेली कविता आहे, जी पहिल्यांदा मी लिहिली, आमच्या कॉलेजच्या ग्रुपवर टाकली व सर्वात आवडलेली प्रतिक्रिया ही होती. एका मित्राची पुण्याला असतो तो म्हणाला, आज सुरेश भटांची आठवण आली. अरे बाबा, म्हटलं मी एवढा मोठा नाहीये, पण तुला ती तशी वाटली, खरंच खूप आनंद आहे. ऐकवा ना मला. गुलाम मे शब्दांचा तुझ्या मैफिलीत भुललो, न धजलो न तगलो न वदलो तुझं बघताना. तू खेळलास खेळ नजरेचा कच्चा गडी मी त्या खेळाचा. तू खेळलास खेळ नजरेचा कच्चा गडी मी त्या खेळाचा. धुंद बेधुंद होत गेलो वार तुझे जे गेलो. आठवणींचा इतिहास सारा मी हरवून त्यात जातो. प्रश्न तुला पडलेला हा माणूस कोठे राहतो. शेवटचा शेर आहे, तुझ्यातल्या तुला मला भेटायचं राहून गेले. तुझ्यातल्या तुला मला भेटायचं राहून गेले. आठवणींचे रंग मनात उधळायचे राहून गेले. गुलाम मी शब्दांचा तुझ्या मैफिलीत भुललो, तुझ्या मैफिलीत. वा, छान. आणि तुम्ही लिहिलेल्या शायरींपैकी काही 2-3 चांगले शेर, तुमचे आवडते शेर, चांगले म्हणणे सगळेच चांगले, तुमचे आवडते शेर. तेरे शहर में ना गलती होगी शामें कभी, मैंने देखे हैं जमाने तुझसे रोशन होते हुए. अगर तुम इतने खास ना होते हम भी तो यूं खाक ना होते. एक शेर आहे मराठीतला, खूप आवडतो मला. नकळत कधी भेट कल्पनेस माझ्या, नकळत कधी भेट कल्पनेस माझ्या, बघ स्पर्श तुझ्या आठवणींचा काय बेभान असतो. वा वा. माझ्याकडून शेवटचा बॉल. तुम्ही पुढचं अपत्य कधी जन्माला घालणार? म्हणजे पुस्तक त्या लाजल्या. पहिली गोष्ट, खूप आनंद आहे, एवढ्या सुंदर प्रतिक्रिया येत आहेत. सगळ्यात महत्वाचं की ज्यांना मी ओळखत नाही, जे वाचक असतात, पहिली प्रतिक्रिया जी आली एका वाचकांची, जे मुंबईला असतात, त्यांनी एवढा सुंदर लेख लिहिला की कितीतरी दिवसानंतर मी, माझी बायको, माझी मुलगी, आम्ही घरात बसून वेड्यासारखे हसतोय तुमचं पुस्तक वाचून. त्या दिवशी वाटलं हे लिहिण्याचं खरंच खूप सार्थक झालं. त्या युफोरियामध्ये आजही आहे की लोकांच्या एवढ्या प्रतिक्रिया येत आहेत, एवढे प्रतिसाद येत आहेत. आता बर्डन वाढलंय. असं तुम्ही विचारलं की पुढे काय आहेत कल्पना, की आता पुढे काय लिहायचं, वेळ लागेल पण लिहीन, नक्कीच लिहीन. आता इथे जमा असणाऱ्या पैकी कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर यस. प्रश्नाचं व्याख्यान नागपूरला माझं व्याख्यान झालं आणि योगायोग वाचलं. आभार मानणारी स्त्री प्रेक्षिका जी होती ती म्हणाली, सीरत अच्छी है तो सूरत देखी नहीं जाती और माल अगर अच्छा है तो कीमत देखी नहीं जाती. मी माझ्या
कलरवर विनोद केला होता की बाबा माझा कलर कसा आहे गॅरेंटेड आहे. त्याच्यामुळे सासरा पोरगी देत नव्हता. म्हणजे त्याच्यानंतर माझ्या कलरमुळे मला नोकरी देखील कलरमुळेच मिळाली. अच्छा पीएचडी कलरमुळेच झालो. अच्छा आणि एमआयडीसी भोजरीपर्यंत कारखाना होता. बरं. ते विकतच नव्हते. बर योगायोगाने केरला गेलो आणि तिथं म्हणालो इथं महाराष्ट्रात जेवण कन्सेशन जास्त आहे ओपन वन फॅक्टरी बिल त्यांनी बघितलं हे तमिळनाडूच आहे. 100% मिळाली. आता हे सगळं भौतिक झालं का खरी परिस्थिती सांगतो आणि विशेष शिकत नाही म्हणून बोलतो बरं का. तुम्ही काही सांगू नका घरी. माझं व्याख्यान सुंदर झालेलं माझ्या आजीने माझा संस्कार केला की पुरुषांनी बाहेर कमाई करून आणावं आणि घरच्या लक्ष्मीच्या पदरात टाकावं. हो तर मी आपलं त्या आजीचं आठवण आहे मानधनाचं पाकिट दिलं शाप पेपर दिली आणि म्हणालो काय सुंदर व्याख्यान झालं. माझी तारीफ केली त्या तिथल्या लेडीज तेव्हा बायको हळूच मारली बस झालं कौतिक चला गिळाय. आता मी विमानात असलेल्या जमिनीवर जाऊ. तर अशा परिस्थितीत तुम्ही कसं टॅकल करता एवढं सांगा कारण तेवढं माझं नाही. एक शब्द आहे की घरोघरी खरंच मातीच्या चुल्या आहेत. तुमच्या घरी जसं आहे माझ्या घरी तसंच आहे. आणि सर जे ब्रह्मदेवाला जमलं नाही आपल्याला काय जमणार आहे. आपण नतमस्तक व्हायचं तुझं खरं म्हणायचं पुढे चालायचं. यस सर. डॉक्टर गणेश मुखे आणि लेखक डॉक्टर गणेश मुखे या दोन भूमिकेची तुम्हाला कोणती भूमिका आवडते आणि आपल्या लेखनाची प्रेरणा कुठून मिळते? माझ्या बायकोचंच नाव प्रेरणा आहे. तिथूनच प्रेरणा मिळते असं म्हणायला हरकत नाही. लेखन खरंच हा छंद आहे सर. वी आर रिअली ग्रेटफुल टू बी डॉक्टर्स. तुम्ही दोन्ही पैकी एकच जर सिलेक्ट करायचं म्हणाल तर खरंच कठीण आहे. पण निसर्गानं दैवानं आपल्याला मानव जातीची सेवा करण्यासाठी जो प्रोफेशन दिलाय व्यवसाय दिलाय ती भूमिका मला खरंच जास्त आवडेल ॲज अ डॉक्टर. छान उपक्रम घेतला गणेश कुठे आणि त्यामध्ये माझा गणेश कुटेंचा एक प्रश्न आहे तो मी बागेकर सरला पाठवलं सर की आता पुढं या विनोदी लेखनासोबत तुम्हाला दुसरं काय कोणत्या प्रकारचं लेखन करायला आवडतं आणि दुसरं तुम्ही लेखक हे अनावधाने झाला की डॉक्टर अनावधाने. प्रदीप सरांचा हा प्रश्न कॉलेज जीवनापासून आहे आजपर्यंत छळतोय मला. लेखक अनावधानाने झालो किंवा डॉक्टर झालो असं खरंच यापैकी हे द्वंद्व आहे शोधणं अवघड आहे. बरेच हे मित्र हेच म्हणतात की चुकून डॉक्टर झाला म्हणून साहित्यात तरी जायला पाहिजे होता. पण आनंद आहे लेखक झालो असं मी नेहमी मित्रांना म्हणायचो की यार मला लेखक वगैरे नका म्हणू. एका दिवशी आनंदच्या घरी होतो वैद्य काकूंच्या. तर आनंद म्हटला गणेश मस्त लिहितो लेख असतात. तर त्या म्हणाल्या काकू म्हणाल्या अरे त्याला लेखक नको म्हणून त्याला साहित्यिक म्हण. मी मनात म्हटलं आपण खरंच तेवढे मोठे आहोत का. मित्रांना म्हणायचो लेखक म्हणू नका पण आता नाईलाजाने म्हणावं लागतं की आपल्या पुस्तकाखाली आपलं नाव लागलेलं आहे. उशीर झाला असं वाटतं नाही असं नाही पण अनावधानाने झालो असं नाही. तो छंद आहे तो जोपासला आणि डॉक्टर आपल्याला व्हायचंय होतं म्हणून आपण डॉक्टर झालो. त्यांनी आणखी एक प्रश्न विचारला होता तुम्हाला आणखी कोणता फॉर्म वापरायला आवडेल असं प्रश्न होता. कोणत्या प्रकारचं लेखन लिहिण्याबरोबरच आणखी आणि आधी हेच द्या तर माझा एक प्रश्न होता. हो सर. हे लेखन झाल्यानंतर जशा प्रतिक्रिया येत आहेत लोकांच्या किंवा त्यांना तेवढं कंटेंट आवडतंय यावरून एक कळतंय की आपली लेखनशैली चांगली आहे. दुसरं कुठलाही लेखक कंटेम्पररी म्हणजे तो जे जगतो समजा पु ल देशपांडे त्या काळात चाळीत राहिले तर त्यांनी चाळीचं वर्णन केलेलं असतं. तसं मी ज्या कंटेम्पररी मध्ये जगतो जे पाहतो ते लिहिण्याचा प्रयत्न करतो. पण जसं मला काय लिहायला आवडेल पुढे तर भविष्यात काय होणार आहे तुम्हाला माहित नाही मला माहित नाही असं मला काहीतरी लिहायला आवडेल. विनोदी कंटेंट माझा हा कोर आहे. मला फार आवडीचा विषय आहे की मी विनोदी लिहित राहावं असं मला वाटतं. खूप सिरियस लिहून कुणाला डोक्याला ताण किंवा त्याचं मन जर हलकं करता येत असेल तर ते मला करायला आवडेल. पण फ्युचरमध्ये काय होणार आहे असं काहीतरी
त्या कल्पनेत जाऊन ते लिहायला जास्त आवडेल. माझा प्रश्न आहे की प्रत्येकाची प्रेरणा असते कोणतरी जसं एखाद्या काम करत मला हे वाटतं, मला एक विनोद सर घाललं पाहिजे, कमाल तसं तुमचा आदर्श असं विनोदी लेखक कोणी आहे का? माझ्या आदर्श विनोदी लेखक पु ल देशपांडेच आहेत, ज्यांनी खरंच महाराष्ट्राला एवढं भरभरून साहित्य दिलेलं आहे की ज्याची तुलना खरंच होऊ शकत नाही. त्यांचं जेवढं वाचन केलंय मी तेवढं कोणतंच केलेलं नाही आणि ते खरंच मला फार आवडतं. तुमच्या मनोगतामध्ये तुम्ही पुस्तकाच्या असं म्हटलेलं आहे की पु ल देशपांडे व काळे हे माझे प्रेरणास्थान आदर्श आहे. विनोदी लेखन हे अवघड असा प्रकार आहे साहित्याचा. तुमचा अनुभव काय? सर 2003 साली हेराफेरी नावाचा एक सिनेमा आला होता. त्या सिनेमानंतर अक्षय कुमारचा एक इंटरव्ह्यू होता हेराफेरीनंतर. त्याला पत्रकारांना प्रश्न विचारला की सगळ्यात अवघड अभिनय कोणता, तर तो म्हणाला की लोकांना हसवणं सगळ्यात अवघड आहे. तुम्ही इमोशनल सीन तयार करून दर्द लिहून रडवू शकता फार लोक, पण हसवणं खरंच खूप अवघड आहे. मग हसवणं हे करण्यासाठी जे आदर्श आहेत खरे तर मित्र काय आहेत की त्यांनी जेवढं मला हसवलं ज्यांनी कुणीच हसवलेलं नाही, म्हणून त्यांच्यासोबत राहून ज्या विसंगतीतून विनोद तयार करता येतो ते लिहिण्याचा प्रयत्न असतो. म्हणून हे पुस्तक मी माझ्या मित्रांना समर्पित केलं. डॉक्टर आहे आणि समोर जर कोणी डॉक्टर असतो त्यांना वळू, कारण डॉक्टरचा चेहरा आणि गंभीर आहे. कारण डॉक्टरचा चेहरा गंभीर असल्याशिवाय पेशंट गंभीर होत नाही आणि पेशंट बरोबर आल्यानंतर गंभीर होत नाही. हे सगळं आमचं पेशंट लोकांचं हे आहे. खरं खोटं काय तुम्हाला पण हे सगळं थोड्या वेळ आपण गृहीत धरलं आणि ते सत्य मानलं, मग तुम्ही विनोदाकडे कशी काय वाटत. खरं म्हणजे डॉक्टरचा चेहरा गंभीर असतो, त्यांनी गंभीर विषयावर आहे, पण त्या गंभीर विषयावर न लिहिता तुम्ही विनोदी अंगानं लिहिता आणि यातच पुढे जायचं आहे की आणखीन दुसरा बायगावकर दुसरा प्रकार काही आपण हाताळणार आहात का. कारण आपलं सर्वांनी पूर्ण वाटले नर्म विनोद कसा असतो त्याचं ते एक उत्कृष्ट उदाहरण. कालच मी बोलताना आमच्या बैठकीत बोललो की जो विनोद घरात टीव्ही समोर बसून बायको समवेत आई वडला लेखन मला लिहिता येत राहावं, जेणेकरून कुणाच्या आयुष्यात जर काही ताणतणाव असेल तर तो कमी करण्यासाठी माझा प्रयत्न राहावा. आणि जसं मी सांगितलं की भविष्य कल्पना इथपर्यंत जाऊ शकते जिथे आपण विचार नाही करू शकत, ज्या कल्पना येतात असं काहीतरी लिहिता येईल का असा एक प्रयत्न राहील. पण 90% माझा प्रयत्न विनोदी कथा किंवा विनोदी लेखन करण्याचा राहील. पुस्तकामध्ये तुम्ही लोकांच्या लग्नाच्या जे काही विनोद केली, तुमच्या लग्नाचं काही विनोद लग्न हाच विनोद आहे. लग्न हाच विनोद आहे असं म्हणायला काही हरकत नाही. पण जे डे टू डे लाईफ जगतो, जसं की आपण एखाद्या समारंभात किंवा लग्न समारंभात जातो म्हणून त्या समारंभाबद्दल लिहिलंय. माझ्या लग्नात असा काही विनोद नाही झाला, पण जे ऑब्झर्वेशन आहे, निरीक्षण आहे ते बघून लिहिण्याचा प्रयत्न आहे. का म्हणजे लग्नाच्या वेळेस दाखवायच्या कार्यक्रमात जसं दोघं जण म्हणजे लग्न ठरवताना दोघा जणांना जाऊन बाजूला जाऊन बोला म्हणतात, तर तुम्ही त्यांना विनोदच सांगितला का मग? नाही, आम्ही लग्न आधीच एकमेकांना ओळखत होतो, खूप जवळचे नातेवाईक असल्यामुळे, त्यामुळे असं काही झालं नाही. इट वॉज अ व्हेरी फॉर्मल मीट, दॅट्स ऑल. डॉक्टर साहेब, आज तुम्ही येऊन दिलखुलासपणे आमच्या समोर व्यक्त झाला. बाजूला बहिणी बसल्या असतानाही न घाबरता उत्तरं दिली. गरज लागली तर आम्ही आहोत रात्री, आमच्याकडे एक जणाचा जास्त स्वयंपाक सांगतो.
आणि या कार्यक्रमाची रंगत वाढवत ठेवली. तुमचं हे हास्यलॉजी पुस्तक खरंच आमच्या बीडकरांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. धन्यवाद. आता हे पुस्तक समजा कुणाला विकत घेऊन वाचायचं असेल हो, तर काय करता येईल? आपल्या हॉस्पिटलच्या मेडिकल स्टोअरवर पण आपण काही प्रती ठेवलेल्या आहेत, तिथे ही कॉपी मिळू शकते. आणि ऑनलाईन अमेझॉनवर किंवा निवेरा प्रकाशनाचा जो ऑनलाईन जो आहे नंबर, त्यावर पण ऑर्डर केली तर घरपोच मिळते. एक न्यू इरा प्रकाशनाबद्दल थोडे 2 शब्द सांगा ना, बीडच्या माणसाचा आहे. येस, आदरणीय शरद तांदळे सर, ज्यांचं न्यू एरा प्रकाशन संस्था पुण्यामध्ये खूप उत्कृष्टरित्या कार्यरत आहे, त्यांनी मला हा शब्द दिला होता की आपण हे पुस्तक करूया. जसं हा पण एक प्रवास आहे, लिखाण एक भाग आहे, प्रकाशन एक भाग आहे. तुम्ही लिखाण झाल्याच्या नंतर त्याचा पुढचा टप्पा पण तेवढाच अवघड आहे. पुस्तक प्रकाशित होणं, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं. पुण्यासारख्या ठिकाणी त्यांचं खरंच खूप चांगलं काम आहे, जेणेकरून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतं. शरद सर आपल्या बीडचेच आहेत, प्रचंड एनर्जेटिक पर्सनॅलिटी, कधीही नावमेत होत नाहीत आणि खूप चांगलं त्या संस्थेने इंटरॅक्शन मलाशी केलं आणि हे पुस्तक झालं. त्यांचा खरंच आभारी आहे. आता घरामध्ये तुम्हाला कधी बोलायला मिळतच नसेल, पण इथं तुम्ही एवढं बोललात, वहिनीला काहीच बोलायला दिलं नाही. त्यामुळे वहिनींजवळ माईक देतो. जे वाटतं ते व्यक्त व्हा. गणेशनी इतकं छान पुस्तक लिहिलं, प्रकाशित केलं, तुमच्या काय भावना आहेत? मी याच्यासाठी काहीच प्रिपेअर तिला आनंदात शब्द सुचत नाहीयेत. आणि जसं की विनोदी लेखक आहे, आमचे एक मित्र म्हणाले, हा प्रश्न तुम्ही जसा विचारला की माणूस लेखक कधी होतो, मी माझ्या शैलीत उत्तर दिलं की ज्याचं कोणीच ऐकत नाही तो लेखक होतो. त्याला व्यक्त व्हायचं असतं, मग तो लिहायला बसतो आणि तो लेखक होतो. वा, छान. जेवणात एक ताट सावलेलं आहे. आजच्या या मुलाखतीस आपण सर्वजण इथे उपस्थित राहिला. वाडिया वाचनालयावर आपलं प्रेम असंच वृद्धिंगत होऊ द्या. वाडिया वाचनालयाच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षा मनोज राणा, उपाध्यक्षा रोहिणीताई वैद्य, विश्वस्त मंडळाचे सदस्य ॲडव्होकेट कालिदास नाना तिळे, डॉक्टर हेमलता ताई पाटील, विश्वस्त मंडळाचे सचिव श्री गोविंदजी कासट, संचालक, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे मधुकर काका वैद्य, गोपालजी मालू, ॲडव्होकेट आनंदजी पाटील, गांधीजी, निलिमाताई पाटणकर, कैवाडे साहेब, डॉक्टर पैठणकर सर व आवर्जून उपस्थित असणारे आपण सर्वजण